नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की जेव्हा गणपती बाप्पाचे हे 10 दिवस असतात आणि विसर्जनाचा सुद्धा दिवस आलेला असतो। सिंधू आणि राशी ह्या खूप छान अशा गणपती विसर्जनासाठी नटलेले असतात आणि इकडे मधुने 10 दिवस चक्क हा निर्जली उपवास करून वंशसाठी बिगर पायाची चप्पल ती नवस केलेला असतो आणि पायात 10 दिवस ती चप्पल सुद्धा घालत नसते। अनवाणी पायाने ती घरामध्ये वावरत असते। राजश्री आणि काकू या एकमेकींना म्हणत असतात की सिंधू गेल्यापासून मधुमध्ये किती बदल झाला आणि मधु ही पूर्णपणे बदललेली आहे, कारण तिला मागे जे काही घडले, जी काही शिक्षा मिळाली, खरंच त्यामुळे तिच्यात खूप बदल झालेला आहे आणि ती वंशची किती एका आईपेक्षा जास्त आईचे प्रेम देऊन काळजी घेत असते। तर लगेच राजश्री म्हणते की काकू, अजून जे काही राघव आहे त्याच्या मनात सिंधूच आहे आणि सिंधूला तो विसरू शकत नाही आणि मधु राघव वंश आणि यांच्यासाठी किती करत असते, आपल्या घरासाठी किती राबत असते, पण राघव आणि मधु यांच्यामध्ये आता एक नवीन नाते तयार व्हायला नको का? आणि ते नाते राघव स्वीकारायलाच तयार नसतो। मधुच्या विषयी त्याच्या मनात कोणत्याही अशा वाईट भावना नसतात। इकडे जो काही हा आमदार असतो त्याला सिंधू आणि सिंधूच्या मुलीवर त्याचा डोळा असतो। तो कधीही कायम त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो आणि कांता हा त्या आमदाराला धमकवण्याचा प्रयत्न करत असतो। तर लगेच जो आमदार असतो तो सर्वांसमोर येतो आणि सर्व गावाला तो ओरडून सांगतो की ही जी काही बाई आपल्या गावात राहते, तिचा नवरा कोण आहे आणि ती कुठून आली याचा तुम्ही तिला का जाब विचारत नाही? एका मर्दाशिवाय ती बाई आपल्या कशी राहू शकते? या मुलीचा बाप कोण आहे ती आपल्याला तिने काहीच माहिती नाही, तरी सुद्धा तुम्ही त्या बाईला गावात का राहून देते? कारण त्या आमदाराला जे काही त्या जागेत एक ऐशारामासाठी हॉटेल बनवायचे असते, तर सिंधूला ते या गावातील लोकांसाठी एक मोठे हॉस्पिटल बनायचे असते, म्हणून त्या आमदाराला सिंधूचा कायम विरोध असतो आणि गावातील ज्या काही बायका आहे त्यांना सिंधू ही जे काही आपले दैनंदिन व्यवहारातले हिशोब आहे त्याचे ती ज्ञान देत असते, म्हणजे त्यांचा सर्व काही अभ्यास ती घेत असते, म्हणून गावातील महिलांची ती एक टीचर सुद्धा असते। कांताला खूप राग येत असतो की तो आमदार हा सिंधू आणि तिच्या मुलीवर असे शिंतोडे उडवतो। तर लगेच कांता म्हणत असतो की ए जगताप, तू आता बंद राहा, तुझे तोंड बंद कर आणि सिंधू आणि राशीविषयी एक जरी शब्द तू काढला तर माझ्या इतके वाईट कोणीच नाही। तर सिंधू म्हणते की कांता तू शांत हो, तुला मध्ये बोलायचा कोणताही अधिकार नाही। तर कांता लगेच शांत होतो। तो आमदार म्हणतो की तुमच्या दोघांमध्ये असे कोणते नाते आहे की एक गुंडा तुझ्या सांगण्याने लगेच आज्ञा पालन करतो, म्हणजे लगेच शांत राहतो? म्हणून कांता आणि सिंधूवर सुद्धा आरोप केले जातात, मात्र सिंधू ही काही कमी नसते। तर सिंधू म्हणते की तुला माझ्या मुलीच्या बापाचे नाव ऐकायचे ना, मग ऐक, माझ्या मुलीच्या बापाचे नाव आहे की सिंधू सावंत। तो आमदार म्हणतो की एका आईचे नाव त्या मुलीच्या बापाला नावल कसे लावू शकतात? तर लगेच सिंधू म्हणते की एक बापच असतो की सर्व काही आपल्या मुलाचे पालनपोषण करतो, आई का करू शकत नाही? आणि आई सुद्धा हे करू शकते आणि त्या जे काही आपले अपत्य असते त्यांना आपले नाव सुद्धा ती देऊ शकते। आणि तू माझ्या विरोधी का कारस्थान करतो हे मला चांगले माहिती आहे की कारण तुला इथे हॉस्पिटल होऊन द्यायचे नाही, कारण तू तशी मला धमकी सुद्धा दिली आणि गावातल्या बायकांसमोर तुम्हाला धमकवण्यासाठी घरी आला होता, म्हणून सिंधू त्या आमदाराची सुद्धा सर्वांसमोर मान खाली घालते। तेव्हा आमदार हा भयंकर चिरडलेला असतो आणि सर्व गावकरी हे सिंधूच्या बाजूने असतात, म्हणून आमदाराला आणखीनच चिड येते आणि तो सिंधूला पुन्हा धमकी देऊन तेथून निघून जातो की मी तुला बघून घेईल। त्यानंतर इकडे जी काही रेश्मा असते तिच्यात सुद्धा खूप बदल झालेला असतो। ऋषभबरोबर तिचे चांगले संबंध राहत नसतात आणि ती काही तरी नवीन बाहेरच्या नादाला लागलेली असते, कायम मोबाईलमध्ये तीही मग्न असते। तेव्हा सर्वजण रेश्माचा विचार करत असतात की रेश्मा सध्या कुठे जाते, बाहेर जाते आणि ती ऋषभचा अजिबात विचार करत नाही। ऋषभ म्हणतो की मला काही माहीत नाही की रेश्मा सध्या काय करते आणि तिच्या मनात काय आहे। तर आणि सर्वजण जेवणासाठी रेश्माची वाट बघत असतात, तेवढ्यात रेश्मा घरी येते। तर लगेच ऋतुजा विचारते काय ग रेश्मा, कुठे गेली होतीस? आणि चल सर्वजण तुझी जेवणासाठी वाट बघतात। तर लगेच रेश्मा म्हणते की नाही आई, मला भूक नाही, मी बाहेरूनच जेवून आले।
आणि काकू आणि राजश्रीनी जे काही हनीमूनचा प्लॅन केलेला असतो तर राघवला ते तिकीट बघून खूपच राग येतो. राघव म्हणतो की जे काही अशा कामासाठी माझ्याकडे पूर्णपणे वेळ नाही आणि मधुने जर हा निर्णय घेतला असेल तर तिने एकदा विचार करायला पाहिजे नव्हता. म्हणून राघव हा न जेवता तिथून निघून जातो. आणि इकडे राशी असते ती सिंधूला म्हणत असते की तो गुंडा काय म्हणत होता आणि मला खरंच माझ्या बाबाचे नाव काय आहे ते मला सांग. सिंधू ही खूपच चिडलेली असते आणि ती सर्व राग राशीवर काढते. तर शक्वात्या म्हणत असते की काय ग, त्या मुलीची काय चूक आहे, तिला पूर्ण हक्क आहे की तिचे बाबा कोण आहे, तू का सांगत नाही. सिंधू म्हणत असते की राशी मी तुला वेळ आल्यानंतर सर्व काही सांगेल. त्यानंतर इकडे राघव सुद्धा मधुरला खूप ओरडत असतो आणि तुला काय गरज होती ह्या प्लॅनमध्ये सामील होण्याची, तुला कळत नाही का माझ्या मनात फक्त सिंधूविषयी प्रेम आहे. मात्र मधुला या प्लॅनबद्दल काहीच माहिती नसते, त्यामुळे तिच्या डोळ्यात सुद्धा हे पाणी येत असते. राघवच्या मनामध्ये फक्त सिंधूच्या आठवणी असतात आणि सिंधूच्या प्रेमासाठी तो वेडा झालेला असतो. रात्रंदिवस तो सिंधूच्याच आठवणीमध्ये मग्न असतो. तो कोणतेही बाकीकडे लक्ष देत नसतो. त्यानंतर इकडे राशी ही सिंधूवर खूपच रागवलेली असते. म्हणून राशीचा सिंधूवरचा राग जाळण्यासाठी सिंधूने खूप मस्त असा डान्स करत मस्त राशीला खुश केलेले असते. तर राशी म्हणते की हो, जोपर्यंत माझे बाबा मला भेटत नाही आई तोपर्यंत मी तुला बाबाविषयी काहीच विचारणार नाही. तर सिंधू आणि राशी इकडे खुश होतात. त्यानंतर इकडे राघव, मधू आणि जो काही वंश असतात तो हॉस्पिटलला आलेले असतात. तेव्हा डॉक्टर वंशला चेक करतात आणि राघव आणि मधूला विचारतात की तुम्ही खरंच खूप छान प्रकारे वंशची काळजी घेतात, कारण वंशची जे काही पायाची स्थिती आहे ती पूर्णपणे आता बदलत चाललेली आहे. तर लगेच वंश म्हणतो की माझे आईवडील तर माझी काळजी घेतात, पण जे काही डॉक्टर आंटीने लेप दिलेला आहे ना, तो लेप लावल्यानंतर मला खूप असं मस्त वाटते. तर लगेच डॉक्टर त्या लेपबद्दल विचारतात आणि राघव आणि मधूला सांगतात की जी काही ही डॉक्टर आहे ना तिच्यामुळेच वंश हा लवकर बरा होऊ शकतो. म्हणून येथून पुढे तुम्ही प्लीज त्यांच्याकडून उपचार करून घ्या, कारण यामध्ये खरंच वंशची खूप अशी पायाची बरा होण्याची गरज आहे. वंशला आठवण होते की कारण त्या लेपची बॉटलसुद्धा आता संपत आलेली आहे. तर आता काय करायचे असे वंश डॉक्टरांसमोर म्हणतो. राघव म्हणतो की मला त्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे की आपण त्या डॉक्टर आंटीकडे परत जायचे. तर वंश खूपच खुश होतो. त्यानंतर इकडे जो काही आमदार असतो तो आपल्या या गुंडांना सांगत असतो की आता ती जी काही डॉक्टर आहे ना तिचा आपल्याला आता त्वरित लगेच इलाज करायचा, म्हणजे तिला मारून टाकायचे. तर लगेच जे काही गुंड असतात ते सिंधूला मारण्यासाठी तयार झालेले असतात. तर राघव आणि मधूने जो काही हनीमूनचा प्लॅन घेतलेला असतो तो मधू म्हणत असते की नाही, आता मला यावेळेस जो काही वंशची जी काही पायाची ही व्यवस्थित बरा होण्यासाठी त्या डॉक्टर आंटीकडे परत जायचेच. म्हणून राघव, मधू आणि जो काही वंश असतो हो सिंधूच्या गावाला, म्हणजे सिंधू एक डॉक्टर आहे म्हणून तिच्याकडे तो लेप घेण्यासाठी यायला निघलेले असते. तर काकू ही राजश्रीला म्हणत असते की मला जरा खरंच खूप असं भीतीदायक वाटते की राघव आणि मधू हे एकमेकांना असे माफ केले, पण नवीन जर काही झाले तर काय होईल, म्हणून त्या टेन्शनमध्ये आलेल्या असतात. कारण कुणालाही सिंधूबद्दल अजून काहीच माहिती नसते. आणि त्याच वेळेस वंश आणि राघव हा तिकडे येण्यासाठी निघणार असतात. म्हणून वंशने हा राशीला फोन लावलेला असतो, मात्र सिंधू घरी नसते. तर सिंधू घरी नसताना वंशचा फोन आलेला असतो आणि जी काही शकू आत्या असते ती सुद्धा मधूबरोबर बोलत असते. तर शकू आत्या ही मधूला म्हणत असते की मला तुमचा जो काही आवाज आहे तो ओळखीचा वाटतो. तर राघव आणि वंशही तिकडे जाण्यासाठी निघण्याची तयारी करत असतात. तर आता जेव्हा वंश हा राघवला फोन लावून देणार तेव्हा त्या फोनमध्ये राघवला जी काही सिंधू असते ती म्हणते की मी सिंधू सावंत बोलते आणि माझा जे काही घराचा पत्ता आहे मी तुम्हाला मोबाईलवर टाकते. तर लगेच सिंधूचे नाव ऐकून राघवला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि लगेच आनंदाचा त्याला इतका आनंद होतो की आपली सिंधू जिवंत आहे हे सत्य त्याच्यासमोर शेवटी येणारच असते. तेव्हा आता योगायोगाने राघव आणि वंश आणि सिंधू हे समोरासमोर येणार असतात. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.